विद्यार्थी मित्र हो, पार्टनरशिप फर्म या सगळ्याचा अभ्यास आपल्याला 12वीमध्ये करायचा आहे. 11वीमध्ये आपण सोल ट्रेडर प्रोप्रायशिपचा म्हणजेच एकल व्यापारी संस्थेचा अभ्यास केलेला आहे. आता पार्टनरशिप फर्मचा अभ्यास करत आहोत आपण. काही व्हिडिओ यापूर्वी मी पाठवलेले आहेत, ते तुम्ही बघितले असेलच अशी आशा बाळगते. आणि काही यातील भाग ऑलरेडी मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, तरी पण रिवाईज म्हणून पुन्हा डबल काही भाग यातील होईल आणि काही पार्ट नवीन आहे. आता पार्टनरशिप फायनल अकाउंट्स ऑफ पार्टनरशिप फर्म काय म्हटले बघा. पहिल्यांदा इंट्रोडक्शन दिले आहे. ॲट द एंड ऑफ एव्हरी फायनान्शियल इयर अ ट्रायल बॅलन्स इज प्रिपेअर्ड. फायनान्शियल म्हणजे आर्थिक वर्ष, म्हणजे 12 महिन्यांचं वर्ष असतं. आपलं कॅलेंडर इयर असतं 1 जानेवारी ते 31 डिसेंबर आणि अकाउंटिंगचं जे इयर असतं त्यालाच फायनान्शियल इयर म्हणतात. ते 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपत असतं. मग ह्या 12 महिन्याच्या पिरियडमध्ये म्हणजेच फायनान्शियल इयरमध्ये प्रत्येक बिझनेस काय करत असतो, तर त्या वर्षाच्या शेवटी ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करत असतो. मग ट्रायल बॅलन्स म्हणजे काय असतं? ट्रायल बॅलन्स इज अ लिस्ट ऑफ बॅलन्सेस डेबिट ऑर क्रेडिट ऑफ ऑल लेजर अकाउंट्स मेंटेन्ड इन लेजर बुक. म्हणजे बघा, ट्रायल बॅलन्स म्हणजे एक लिस्ट आहे. डेबिट बॅलन्सेस असतील किंवा क्रेडिट बॅलन्सेस असतील. लेजर अकाउंट्सचा, डेबिटचा किंवा क्रेडिटचा बॅलन्स आणि त्याची लिस्ट. म्हणजे थोडक्यात वेगवेगळे अकाउंट वर्षभर आपण तयार केले आहेत. कॅश अकाउंट, बँक अकाउंट, डेटर्स अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट, फर्निचर अकाउंट, मशिनरी अकाउंट, कॉम्प्युटर अकाउंट, लॅपटॉप अकाउंट, बिल्डिंग अकाउंट, बिल्स पेएबल अकाउंट, बिल्स रिसिवेबल अकाउंट, स्टेशनरी अकाउंट, सॅलरी अकाउंट, वेजेस अकाउंट, रेंट अकाउंट, अशा असंख्य प्रकारचे आपण अकाउंट्स तयार केलेले आहेत, लेजर्स तयार केले आहेत. आणि वर्षाच्या शेवटी काय करतोय आपण, ते क्लोज करून त्याचा डेबिट बॅलन्स येतोय किंवा क्रेडिट बॅलन्स येतोय. मग ज्याचा डेबिट बॅलन्स आहे ते डेबिट साईडला लिहिलं जातं आणि ज्या लेजरचा क्रेडिट बॅलन्स आहे ते क्रेडिट साईडला लिहिलं जातं. आणि ही सगळी जी काही लिस्ट आहे त्याला काय म्हणायचं, ट्रायल बॅलन्स. इन शॉर्ट, द ट्रायल बॅलन्स इज अ ट्रायल बॅलन्स ऑफ बॅलन्सिंग ऑफ लेजर अकाउंट्स, ऑल लेजर अकाउंट्स. म्हणजेच काय, मगाशी आता मी सांगितल्या पद्धतीनं सगळे जे काय लेजर अकाउंट्स आहेत ते बॅलन्सिंग त्याचं केलं जातं आणि त्याच्यावरून ट्रायल बॅलन्स तयार केला जातो. द टोटल ऑफ डेबिट बॅलन्सेस ऑफ ऑल लेजर अकाउंट्स मस्ट बी इक्वल टू द टोटल ऑफ ऑल क्रेडिट बॅलन्सेस ऑफ लेजर अकाउंट्स. म्हणजे ज्या अकाउंटवरती, ज्या लेजरवरती डेबिट बॅलन्स आला आहे त्या सगळ्यांची जर टोटल केली तर ती कशाबरोबर असणार, कशाच्या इक्वल असणार, तर ज्या अकाउंटवर क्रेडिट बॅलन्सेस आलेले आहेत त्यांची जी टोटल केली तर ती सुद्धा काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजेच ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड आणि क्रेडिट साईड यांची टोटल नेहमी समान असते. थस म्हणून द ट्रायल बॅलन्स शोज अरिथमेटिक ॲक्युरेसी ऑफ अकाउंटिंग वर्क. म्हणून ट्रायल बॅलन्स काय दर्शवित असतो, तर गणितीय अचूकता. अरिथमेटिकल ॲक्युरेसी म्हणजे गणितीय अचूकता. आपल्या ज्या कामाच्या गणितीय अचूकता आहे, जे काय आपण वर्क केलेलं आहे अकाउंटिंगचं ते ट्रू आहे, खरं आहे, त्याच्यातली अचूकता हे ह्याच्यावरून दर्शवित असतं. द ट्रायल बॅलन्स इन्क्लूड्स बॅलन्सेस ऑफ द फॉलोइंग 3 टाईप्स ऑफ अकाउंट. मग ट्रायल बॅलन्समध्ये 3 प्रकारच्या अकाउंट्सचा समावेश असतो. 3 प्रकार म्हणजे फक्त 3च नाव असतात असं नव्हे, तर आपण 11वीमध्ये शिकलेलो आहे. मेन 2, पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटमध्ये सगळे नाव येत असतात आणि इम्पर्सनलमध्ये रिअल आणि नॉमिनल. म्हणजे जिथं बघा 3 प्रकारचे म्हणजे कुठले, रिअल अकाउंट, पर्सनल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. मग त्याच्या अंडर येणारी वेगवेगळी नावं, त्याचा समावेश हा फायनल त्या ट्रायल बॅलन्समध्ये होत असतो. मग आता त्याच्यात पुन्हा डीपमध्ये जायचं तर पहिल्यांदा 3 प्रकारच्या अकाउंटचा समावेश हा ट्रायल बॅलन्समध्ये होतो. मग त्यातील रिअल अकाउंट म्हणजे कशाचं, तर ते असेट्स आणि प्रॉपर्टीशी रिलेटेड असतं. दीज आर द अकाउंट्स ऑफ असेट्स अँड प्रॉपर्टीज बिलॉंगिंग टू पार्टनरशिप फर्म. म्हणजे रिअल अकाउंटमध्ये कशाचा समावेश होतो, सगळ्या असेट्स आणि प्रॉपर्टी असतील त्याचा समावेश रिअल अकाउंटमध्ये होत असतो. ऑल रिअल अकाउंट्स ऑलवेज शोज डेबिट बॅलन्स. रिअल अकाउंटचा नेहमी डेबिट बॅलन्स असतो. हा भाग आपण 11वीत पण अभ्यासलेला आहे. सगळ्या रिअल अकाउंट्सचा डेबिट बॅलन्स असतो.
त्यामुळे गुडविल, लँड बिल्डिंग, फर्निचर, लीज होल्ड प्रिमायसेस, ट्रेडमार्क, कॉपीराइट, पेटेंट, लूज टूल्स, व्हेकल, कॅश, स्टॉक हे सगळे कशाचे प्रकार आहेत तर रिअल अकाउंटचे आहेत आणि ह्या सगळ्याचा बॅलन्स कसा येणार आहे नेहमी डेबिट बॅलन्स असणार आहे. रिअल अकाउंट म्हणजेच कशाचं खातं वस्तू किंवा मालमत्ता यांचं ते अकाउंट असलेलं दिसून येतं आणि रिअल अकाउंट नेहमी डेबिट बॅलन्स दर्शवित असतो. म्हणजे रिअल अकाउंटला नेहमी डेबिट बॅलन्स असतो. याचा अर्थ तेवढ्या रकमेची मालमत्ता प्रॉपर्टी बिझनेसकडे आपल्या असते. बघा रिअल अकाउंट म्हणजे सगळ्या असेट्स आणि प्रॉपर्टीचा समावेश हा रिअल अकाउंटमध्ये होत असतो. रिअल अकाउंटचा नेहमी डेबिट बॅलन्स असतो लक्षात ठेवा. त्यानंतर पर्सनल अकाउंट व्यक्तिगत खाते. These are the accounts of all persons showing debit balance amount receivable from that person and credit balance amount payable to that person respectively. म्हणजे पर्सनल अकाउंटमध्ये काही यांचा डेबिट बॅलन्स पण असतो आणि काही अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स पण असतो. बघा जसं रिअलमध्ये फक्त कुठला बॅलन्स असतो डेबिट बॅलन्स, तसं पर्सनलमध्ये डेबिट पण असतो आणि क्रेडिट पण असतो. मग जर पर्सनल अकाउंटचा डेबिट बॅलन्स असेल तर त्या व्यक्तीकडून आपल्याला अमाऊंट येणं असते, रिसिवेबल मिळणार आहे, येणं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून रक्कम आपल्याला जेव्हा येणं असते तेव्हा त्या व्यक्तीचा अकाउंट हा डेबिट बॅलन्स दर्शवितो. आणि एखाद्या व्यक्तीला अमाऊंट जर आपण देणं लागत असेल, पैसे आपण जर देणं लागत असेल, अमाऊंट पेएबल टू दॅट पर्सन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्या पर्सनल अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स असलेला दिसून येतो. मग ह्या पर्सनल अकाउंटमध्ये कोणकोणते असतात लेजर तर सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसिवेबल, बँक, ॲडव्हान्स गिव्हन. आता बँक म्हणजे बँकेचं नाव बघा, बँक बॅलन्स असतो तेव्हा तो रिअलमध्ये जातो, पण बँकेचं नाव असेल तर ते पर्सनलमध्ये येत असतं. नंतर ॲडव्हान्स गिव्हन, प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे एक्सपेन्सेस पेड इन ॲडव्हान्स असेल, इन्कम रिसिवेबल म्हणजे इन्कम आपल्याला मिळणार आहे अजून भविष्यात, सन्ड्री क्रेडिटर्स असतील, बिल्स पेएबल असतील, बँक लोन असेल, बँक ओव्हरड्राफ्ट असतील, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील, इन्कम रिसिव्ड असेल प्री रिसिव्ड इन्कम असेल, तर ह्या सगळ्याचा समावेश कशामध्ये होणार आहे तर पर्सनल अकाउंटमध्ये येणार आहे. मग ह्यातले काही डेबिट बॅलन्सेस असतील आणि काही क्रेडिट बॅलन्सेस असतील. पर्सनल अकाउंट म्हणजे व्यक्तीचे अकाउंट. पर्सनल अकाउंटचा डेबिट बॅलन्स म्हणजे त्या व्यक्तीकडून रक्कम येणं असतं आणि पर्सनल अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स म्हणजे त्या व्यक्तीला रक्कम आपण देणे लागत असतो. त्यानंतर नॉमिनल अकाउंट. दीज आर द अकाउंट्स ऑफ एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आता जर खर्च असेल किंवा लॉस असेल तर त्याचा डेबिट बॅलन्स असतो. ॲज वेल ॲज इन्कम्स, गेन्स अँड प्रॉफिट्स क्रेडिट बॅलन्सेस. म्हणजे नॉमिनल अकाउंटमध्ये सुद्धा डेबिट बॅलन्स असू शकतो किंवा क्रेडिट बॅलन्स पण असू शकतो. नॉमिनल अकाउंटचा जर डेबिट बॅलन्स असेल तर तो खर्च आणि लॉस असतो किंवा खर्च आणि लॉसचा डेबिट बॅलन्स असतो. आणि उत्पन्न असेल, फायदा झाला असेल, प्रॉफिट झाला असेल तर त्याचा क्रेडिट बॅलन्स असतो. तर नॉमिनल अकाउंटमध्ये कोणकोणते येतं तर वेजेस, सॅलरी, रेंट, टॅक्सेस, बॅड डेट्स, डेप्रिसिएशन, डिस्काउंट अलाउड, डिस्काउंट रिसिव्ड, इंटरेस्ट, कमिशन, रेंट, रॉयल्टी. पेड आणि रिसिव्ड ह्या दोन्हींचा पण समावेश होत असतो. पेड म्हणजे खर्च आणि रिसिव्ड म्हणजे इन्कम असा त्याचा समावेश होत असतो. नॉमिनल अकाउंट म्हणजे खर्च, तोटे, उत्पन्न, फायदा यांचे अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटचा डेबिट बॅलन्स म्हणजे बिझनेसचा खर्च किंवा बिझनेसला झालेला तोटा असतो, लॉस असतो. आणि क्रेडिट बॅलन्स म्हणजे बिझनेसने मिळवलेले ते उत्पन्न किंवा बिझनेसला झालेला फायदा असतो. बघा म्हणजे काय शिकलो आपण. ट्रायल बॅलन्स म्हणजे पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट ह्या तिन्ही प्रकारच्या अकाउंट्सचा मध्ये जे ज्या लेजरचा समावेश होतो त्या सगळ्या लेजरचं बॅलन्सिंग केलं जातं वर्षाच्या शेवटी. आणि त्याचे डेबिट बॅलन्सेस असू शकतात किंवा क्रेडिट बॅलन्सेस असू शकतात. मग डेबिट बॅलन्सेस डेबिट साईडला मांडले जातात, क्रेडिट बॅलन्सेस क्रेडिट साईडला मांडले जातात. डेबिट साईडची टोटल ही क्रेडिट साईडच्या टोटलच्या बरोबर असते, इक्वल असते, समान असते. आणि जी काही लिस्ट तयार होणार आहे
डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सेसची, त्याला आपण काय म्हणणार, ट्रायल बॅलन्स म्हणणार. मग रिअल अकाउंटचा नेहमी डेबिट बॅलन्स असणार. पर्सनल आणि नॉमिनलचे डेबिट आणि क्रेडिट असे दोन्हीही बॅलन्सेस असणार आहेत. द बॅलन्सेस ऑफ रिअल अकाउंट अँड पर्सनल अकाउंट ॲज पर ट्रायल बॅलन्स आज कॅरीड फॉरवर्ड टू द नेक्स्ट फायनान्शियल इयर थ्रू बॅलन्स शीट. काय म्हणते बघा, रिअल अकाउंट आणि पर्सनल अकाउंटचे जे काय बॅलन्सेस आहेत ट्रायल बॅलन्समध्ये ते कॅरी फॉरवर्ड केले जातात नेक्स्ट फायनान्शियल इयरला. कशाद्वारे, तर बॅलन्स शीटद्वारे. म्हणजे रिअल अकाउंटमध्ये ज्या काय असेट्स असतील किंवा ज्या काही लायबिलिटी असतील ट्रायल बॅलन्समधल्या, पर्सनल अकाउंट आहेत म्हणजे बिल्स पेएबल असेल, डेटर्स असतील, क्रेडिटर्स असतील, हे सगळे काय केले जातात, तर बॅलन्स शीट थ्रू पुढच्या वर्षाला ते कॅरी फॉरवर्ड केले जातात. पुढच्या वर्षी ते कॅरी फॉरवर्ड केले जातात. द नॉमिनल अकाउंट्स आर हॅव्हिंग लिमिटेड लाईफ ऑफ 1 इयर. नॉमिनल अकाउंट्सचं लाईफ मात्र 1 वर्षाचं असतं. दे आर नॉट कॅरीड फॉरवर्ड टू नेक्स्ट इयर. म्हणून ते पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड केले जात नाहीत. बट दे आर क्लोज्ड ॲट द एंड ऑफ एव्हरी फायनान्शियल इयर. पण ते प्रत्येक वर्षाच्या शेवटी काय केले जातात, क्लोज केले जातात बाय ट्रान्सफरिंग देम आयदर टू ट्रेडिंग अकाउंट ऑर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ते वर्षाच्या शेवटी आपल्याला एकतर ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर केले जातात किंवा एकतर प्रॉफिट लॉस अकाउंटला ट्रान्सफर केले जातात. बघा, कोणते नॉमिनल अकाउंटचे जे काही खर्चाचे आयटम आहेत ते एकतर ट्रेडिंगला ट्रान्सफर केले जातात किंवा एकतर प्रॉफिट लॉस अकाउंटला ट्रान्सफर केले जातात. आणि रिअल अकाउंट आणि पर्सनल अकाउंट आहेत ते कॅरी फॉरवर्ड केले जातात फॉर नेक्स्ट इयर. रिअल अकाउंट आणि पर्सनल अकाउंटचे ते कुठं कॅरी फॉरवर्ड केले जातात, तर बॅलन्स शीटमध्ये कॅरी फॉरवर्ड केले जातात. द अकाउंट्स प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ द इयर टू असर्टन ट्रेडिंग रिझल्ट्स इज कॉल्ड ॲज फायनल अकाउंट. बघा काय म्हणले, अकाउंट्स प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ द इयर, वर्षाच्या शेवटी अकाउंट प्रिपेअर केले जातात. टू असर्टन ट्रेडिंग रिझल्ट्स, काय शोधायचं आहे, व्यापारी रिझल्ट्स, ट्रेडिंग रिझल्ट शोधण्यासाठी वर्षाच्या शेवटी जे अकाउंट्स प्रिपेअर केले जातात त्याला फायनल अकाउंट्स असं म्हटलं जातं. ॲट द एंड ऑफ एव्हरी फायनान्शियल इयर फायनल अकाउंट्स आर प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ ट्रायल बॅलन्स. प्रत्येक वर्षाच्या शेवटी ट्रायल बॅलन्सच्या आधारे फायनल अकाउंट्स हे प्रिपेअर केले जातात. द फायनल अकाउंट्स आर प्रिपेअर्ड इन 2 पार्ट्स. फायनल अकाउंट्स हे 2 पार्ट्समध्ये तयार केले जातात. इन द फर्स्ट पार्ट द प्रॉफिट ऑर लॉस अर्नड बाय द पार्टनरशिप फर्म इज असर्टन्ड. म्हणजे पहिल्या पार्टमध्ये काय शोधलं जातं, तर आपल्या बिझनेसला प्रॉफिट झाला की लॉस झाला हे फाइंड आउट केलं जातं. अँड इन सेकंड पार्ट फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस कन्सर्न इज असर्टन्ड. आणि दुसऱ्या पार्टमध्ये काय शोधलं जातं, काय फाइंड आउट केलं जातं, तर आपल्या बिझनेसची असणारी फायनान्शियल पोझिशन म्हणजे आर्थिक स्थिती कशी आहे, बिझनेसची येणी किती आहेत, बिझनेसची देणी किती आहेत, बिझनेसच्या असेट किती आहेत, बिझनेसच्या लायबिलिटी किती आहेत, हे या ठिकाणी शोधलं जातं. मग पहिल्या पार्टमध्ये प्रॉफिट लॉस शोधण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट लॉस अकाउंट हे 2 अकाउंट त्या ठिकाणी प्रिपेअर केले जातात. आणि जो सेकंड पार्ट म्हटलं आहे फायनान्शियल पोझिशनचा, तो बघण्यासाठी आपण बॅलन्स शीट आहे ती प्रिपेअर करत असतो. त्यानंतर बघा काय दिलेला आहे पॉईंट, असर्टेनमेंट डिटर्मिनेशन ऑफ प्रॉफिट. म्हणजे प्रॉफिट ठरवायचं आपल्याला, प्रॉफिट झाला आहे, लॉस झाला आहे, हा त्या ठिकाणी डिटरमाइन करायचा आहे. मग डिटर्मिनेशन ऑफ प्रॉफिट. द प्रॉफिट ऑफ एनी बिझनेस कन्सर्न इज डिटरमाइंड फॉर अ पर्टिक्युलर फायनान्शियल इयर इन 2 स्टेप्स. कोणत्याही बिझनेसला त्या एका पर्टिक्युलर फायनान्शियल इयरमध्ये प्रॉफिट झाला की लॉस झाला हे फाइंड आउट करण्यासाठी 2 स्टेप्स आहेत. ऑल इन्कम्स, गेन्स, प्रॉफिट्स अर्नड बाय द बिझनेस ड्युरिंग द इयर अँड एक्सपेन्सेस लॉसेस इन्कर्ड फॉर दॅट इयर आर कन्सिडर्ड फॉर धिस पर्पज. आणि हा 2 स्टेपमध्ये आपण जो प्रॉफिट काढणार आहे त्याच्यासाठी वर्षभरामधलं सगळं उत्पन्न, खर्च, नफा, तोटा हे सगळं त्या ठिकाणी विचारात घेतलं जातं. द अकाउंट्स ऑफ एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स, प्रॉफिट्स
दॅट इज ऑल नॉमिनल अकाउंट्स आर युज्ड फॉर धिस पर्पज. मग हे जे आपण प्रॉफिट लॉस काढणार आहे त्याच्यासाठी वर्षभरामधले सगळे नॉमिनल अकाउंट्स हे त्या ठिकाणी विचारात घेतले जातात. कारण खर्च, उत्पन्न, नफा, तोटा हे सगळं कशात येतं? नॉमिनल अकाउंटमध्ये येतं. त्यामुळं ह्या सगळ्याचा विचार करून त्या ठिकाणी प्रॉफिट फाइंड आउट केला जातो. द टोटल एक्सपेन्सेस ऑफ एनी पार्टनरशिप फर्म आर क्लासिफाईड इन द फॉलोइंग 5 टाईप. कोणताही बिझनेस घेतला, कोणतीही पार्टनरशिप फर्म जरी घेतली आपण, तर त्यांचा जो काही खर्च असतो हा 5 प्रकारामध्ये त्याचं विभाजन आपण करू शकत असतो. मग त्यातला काही खर्च हा परचेसेसशी रिलेटेड असतो, काही प्रोडक्शनशी असतो, काही ऑफिसचा खर्च असतो, काही सेलिंग डिस्ट्रीब्युशनचा असतो, तर काही खर्च हा त्या फायनान्सचा असतो. मग आता बघा 5 प्रकार. पहिला परचेस एक्सपेन्सेस, म्हणजे जो खर्च आपल्याला गुड्स परचेस करण्यासाठी येत असतो त्याला आपण परचेस एक्सपेन्सेस म्हणतो. मग कॅरेज, कार्टेज, फ्रेट, रेल्वे फ्रेट, कॅरेज अँड कार्टेज, ऑक्ट्राय चार्जेस, इम्पोर्ट ड्युटी, क्लिअरिंग चार्जेस, हा सगळा खर्च कशाशी रिलेटेड आहे? तर परचेसेसशी रिलेटेड आहे. बघा, हे जर मिनिंग लक्षात ठेवलं आणि त्याच्यात कोणकोणता खर्च येतो हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला पोस्टिंग करताना सोपं पडतं. कारण परचेसेसचा खर्च आणि प्रोडक्शनचा खर्च हे 2 आयटम आपण ट्रेडिंग अकाउंटला घेत असतो. कुठं घेत असतो आपण? हे ट्रेडिंग अकाउंटला. त्यामुळे ही जर नावं आपल्या लक्षात राहिली, परचेसेसमध्ये काय येतं, प्रोडक्शनमध्ये काय येतं, तर आपण डायरेक्ट ते ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर करू शकतो. आता प्रोडक्शनचा खर्च, वेजीस असतील, डायरेक्ट चेक वेजीस आहेत, लेबर आहे, डायरेक्ट लेबर आहे, प्रोडक्टिव्ह वेजेस आहे, मोटिव्ह पॉवर, पॉवर फ्युअल, हे सगळे कसे आहेत? तर फॅक्टरी एक्सपेन्सेस आहेत. हे सगळे खर्च फॅक्टरी एक्सपेन्सेसमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये करावे लागत असतात. त्यानंतर वर्क मॅनेजर सॅलरी, म्हणजेच वर्क मॅनेजरचं रेम्युनरेशन, हे सुद्धा कशामध्ये येतं? तर प्रोडक्शन एक्सपेन्सेसमध्ये येत असतं. आता हे 2 खर्च कुठले झाले? परचेसेस आणि प्रोडक्शनशी रिलेटेड झाले. आता प्रोडक्शन झाल्यानंतर अजून आपल्याला काही खर्च करावा लागत असतो. तो खर्च म्हणजे ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्हचा खर्च, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचा खर्च आणि फायनान्सचा खर्च. मग हे खालचे 3 प्रकार आहेत, ऑफिस, सेलिंग आणि फायनान्स, याचा समावेश हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये होत असतो. आणि पहिले जे 2 आहेत, परचेस आणि प्रोडक्शन, याचा समावेश हा डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये होत असतो. आता ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन किंवा त्यालाच इस्टॅब्लिशमेंट म्हणजे स्थापनेचा खर्च असं म्हटलेलं आहे. मग त्याच्यामध्ये काय काय येतं? तर सॅलरी, रेंट, रेट्स, टॅक्सेस, इन्शुरन्स, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पोस्टेज, लिगल चार्जेस, ह्या सगळ्याचा समावेश हा ऑफिस आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेसमध्ये होत असतो. त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन, म्हणजे वस्तू तयार आहेत, आता त्याची विक्री करायची आहे, तर त्यासाठी येणारा खर्च. मग ॲडव्हर्टाइजमेंट आहे, फ्री सॅम्पल, शोरूमचा खर्च आहे, पॅकिंगचा खर्च आहे, ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे, आपण सेल्समन नेमलेले आहेत तर त्यांना कमिशन द्यायचं आहे, हा सगळा खर्च सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये येत असतो. त्यानंतर फायनान्स एक्सपेन्सेस, आपण लोन काढलेलं आहे किंवा त्याचं व्याज द्यायचं आहे, कमिशन द्यावं लागत असतं, बँकेस थ्रू आपण काही व्यवहार करत असतो तर त्यांचे चार्जेस द्यायचे असतात, ह्याचा समावेश हा फायनान्समध्ये येत असतो. म्हणजेच बँक चार्जेस, बँक इंटरेस्ट, इंटरेस्ट ऑन लोन, बँक कमिशन, हे सगळ्याचा समावेश हा फायनान्स एक्सपेन्सेसमध्ये येत असतो. 2 ledger accounts are prepared to ascertain the amount of profit earned by the partnership firm during the year. पार्टनरशिप फर्मनं चालू वर्षामध्ये प्रॉफिट किती कमवला का लॉस त्यांना झाला हे फाइंड आउट करण्यासाठी 2 लेजर्स तयार केले जातात. ती लेजर म्हणजे एक म्हणजे ट्रेडिंग अकाउंट आणि दुसरं म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग ट्रेडिंग अकाउंट काय शो करतं? तर ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस, बिझनेसला ढोबळ मानानं किती नफा झाला किंवा ढोबळ मानानं किती लॉस झाला हे दर्शवण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर केला जातो. आणि दुसरा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हा काय दर्शवत असतो? तर त्या बिझनेसला नेट प्रॉफिट किती झाला किंवा नेट लॉस किती झाला हे दर्शवित असतो. आता ह्याच्यामध्ये काय फरक आहे, काय तफावत आहे ते बघा. परचेस एक्सपेन्सेस अँड प्रोडक्शन एक्सपेन्सेस आर डायरेक्ट एक्सपेन्सेस. बघा, पहिले 2 खर्च म्हणजे परचेस आणि प्रोडक्शन हे सगळे काय आहेत? तर डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. सगळा डायरेक्ट एक्सपेन्सेस असतो, डायरेक्टचा खर्च असतो, तो कुठं ट्रान्सफर केला जातो? तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर केला जातो. ऑफिस ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस अँड फायनान्स एक्सपेन्सेस,
आर कॉल्ड ॲज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ॲडमिनिस्ट्रेशनचा खर्च, सेलिंग डिस्ट्रीब्युशनचा खर्च, फायनान्सचा खर्च, की जो खर्च आपल्याला पोस्ट प्रोडक्शन करावा लागतो, प्रोडक्शन झाल्यानंतर तो खर्च करावा लागतो, हा सगळा खर्च आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करत असतो. सेल्स इज द मेन डायरेक्ट इन्कम ऑफ द पार्टनरशिप फर्म अँड क्रेडिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. जसा खर्च ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि प्रॉफिट लॉसच्या डेबिटला ट्रान्सफर करतात, तसं इन्कम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केलं जातं. मग डायरेक्ट इन्कम जे असतं ते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचं. मग मेन आपलं डायरेक्ट इन्कम कशाचं असतं तर सेलचं असतं. म्हणजे सेल हे जे काही डायरेक्ट इन्कम आहे, मेन इन्कम आहे, ते आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवायचं असतं. एनी इन्कम अदर दॅन सेल इज इनडायरेक्ट इन्कम. सेल सोडून जो काही आपल्याला उत्पन्नाचा मार्ग असेल, ज्याच्या गोष्टीतून आपल्याला इन्कम मिळत असेल, ते म्हणजे आपलं इनडायरेक्ट इन्कम. आणि ते कुठं लिहायचं तर प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग इंटरेस्ट रिसिवड, कमिशन रिसिवड, रेंट रिसिवड, डिव्हिडंड रिसिवड, डिस्काउंट रिसिवड किंवा डिस्काउंट अर्नड, असे जे काही आयटम असतील ते म्हणजे आपले इनडायरेक्ट इन्कमचे आयटम झाले आणि ते प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला लिहावे लागत असतात.